मुंबई ठाणे पालघरला उद्या पावसाचा रेड अलर्ट। आज 154 मिलीमीटर पावसाची नोंद। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। कुर्ला परिसरातल्या झोपडपट्टी वासियांना सावधानतेचा इशारा। 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका। अनावश्यक प्रवास टाळा। सरकारने दिलेला अल्टिमेटम गांभीर्याने घ्या। अलर्ट हा गांभीर्याने घ्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। नालासोपारा आणि वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार। जीवननगर परिसरातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू। स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं। पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, साताऱ्यात झाडं कोसळण्याच्या घटना। वाहनांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम। मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला। सोनपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला तर मुंब्र्याच्या संजयनगरमध्येही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। अमित साटम यांच्यावरती मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आम्ही फील्डवर काम करणारे घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। भाजपचे नेते अमित साटम यांची राज ठाकरेंवर टीका। तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार। मौत के सौदागर भाजपचा क्रूर चेहरा समोर। संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटम यांच्यावर घणाघात। तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो। साटमांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला। बावनकुळेंकडून सारवासारव। वरळीच्या सातबाऱ्यावर कोणाचंही नाव लिहिलेलं नाही। पुढे काय करायचं हे वरळीकर ठरवतील। सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं। अहिर यांची प्रतिक्रिया। राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जलसाठे तुडुंब। धरणं आणि धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी। पनवेलच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर 2 मुलं वाहून गेली। दोघांचाही शोध सुरू आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। 19 बंधारे पाण्याखाली। तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली। अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रुग्णालयातून घेतला राज्यातील पावसाचा आढावा। शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मदत कार्य करण्याचं आवाहन। रितू तावडे या महापौर आहेत, आमच्या हेडमास्टर नाहीयेत। गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला। रितू तावडेंच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांचं उत्तर। पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडेंचा आरोप। गटनेत्या किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल। मात्र महापौरांच्या दालनात जाऊन हेरगिरी करणं चुकीचं आहे। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातून 3 जणांना अटक। तर महिम पत्रण कंपनीतून प्रश्नपत्रिका प्रिंट केल्याचा आरोप आहे। प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी अटकेत। तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजात सापडली आणि अपघातामुळे तिच्या बोटांना सूज झाली। वेदनेमुळे तिच्या हाताची झालेली स्थिती कॅमेऱ्यात कैद। सियानं केलेल्या अश्लील हावभावांवर वडिलांचं स्पष्टीकरण। डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची सरकारची योजना आहे। इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नसल्यानं पर्याय आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती।